नमस्कार. मागच्या वेळेस आपण पुस्तकामधील फायनान्शियल प्लॅनिंग आणि अर्थनियोजन जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण जीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी म्हणजे काय, एसजीएसटी म्हणजे काय, म्हणजे केंद्राचा वस्तू व सेवा कर, राज्याचा वस्तू व सेवा कर, नुसता वस्तू व सेवा कर याच्या काही पावत्यांचा अभ्यास केला. म्हणजे ज्याला इनव्हॉइस म्हणतो आपण, टॅक्स इनव्हॉइसचा 2 पावत्या पाहिल्या. एक जीएसटी पाहिला वस्तूवरचा आणि एक सेवेवरचा पाहिला. वस्तूची पावती पाहिली. एक वस्तू म्हणजे ज्या आपण वस्तू खरेदी करतो त्याच्यामध्ये HSN कोड, सॅक कोड हे पाहिलं ना आपण, विसरला? वस्तू असतील तर त्याच्यामध्ये HSN कोड असतो, त्यांना क्लासिफाईड नंबर असतो, त्याला त्याचं वर्गीकरण करून त्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो वस्तूला. त्यानंतर सेवा असेल तर तिला बी तिच्या वर्गीकरणानुसार त्याला नंबर दिला जातो, त्याला सॅक कोड म्हणतात. मग त्याच्यामध्ये सीजीएसटी HST कसा होता पावतीमध्ये वगैरे आपण पाहिलं. आता प्रत्यक्षात टॅक्स आकारण्याची उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. पान नंबर 86 वर जी सोडून दिलेली गणित आहेत ती मी आधी घेणार आहे. त्यामुळे पुस्तक समोर ठेवणं फार गरजेचं आहे, कारण मी दोन्ही एकत्र घेतोय. त्यामुळे सेमी आणि मराठी थोडंसं मिक्सिंग होऊ नये म्हणून आपल्याकडे उदाहरणं पाहिजेत. बघा, पान नंबर 86 वरचं पहिलं उदाहरण. मी काय फळ्यावर उदाहरण लिहिणार नाही, मी काही सूत्र लिहिले तिथं. हे सूत्र तुम्ही आधी लिहून घ्या, मी तुम्हाला सूत्र समजून सांगतो. आधी इंग्लिशमध्ये सांगतो बघा. सीजीएसटी जो असतो तो जीएसटी भागिले 2 असतो. म्हणजे जीएसटीचा निम्मा सीजीएसटी आणि निम्मा एसजीएसटी असतो. म्हणून इथं सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2, एसजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2. इथं पण मराठीत तसंच केलं बघा. CGST इज इक्वल टू बरोबर जीएसटी भागिले 2, SGST SGST बरोबर जीएसटी भागिले 2 बरोबर. हे पहिले दोन फॉर्म्युले सारखे आहेत. म्हणजे जीएसटीला 2 ने भागलं की तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटी मिळेल. इथं एक सूत्र लिहिले बघा. जीएसटी कसा काढतात, जीएसटीचं एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे. जीएसटी बरोबर टीव्ही इंटू जीएसटी पर्सेंट म्हटले बघा. हा टीव्ही म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. टीव्ही फॉर ज्याला आपण टॅक्सेबल बरोबर, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे टीव्ही, आणि त्याला गुणायचं जीएसटी पर्सेंट म्हणजे टक्क्याने. तोच फॉर्म्युला मी मराठीत दिला बघा. जीएसटी बरोबर टॅक्सेबल व्हॅल्यू, याला मराठीत करपात्र रक्कम म्हणतात, गुणिले जीएसटी पर्सेंट म्हणजे दर, जीएसटीचा दर, जीएसटी दर. जीएसटी बरोबर करपात्र रक्कम गुणिले जीएसटीचा दर. त्यानंतर एकदा जीएसटी आला की हा जीएसटी टीव्ही मध्ये मिळवायचा. टीव्ही अधिक जीएसटी, टीव्ही प्लस जीएसटी, दॅट इज द टोटल व्हॅल्यू, टोटल अमाऊंट जी ग्राहकाला द्यायची असते, म्हणजे ग्राहक देतो व्यापाऱ्याला, दॅट इज द टोटल अमाऊंट, वस्तूची किंमत, टीव्ही प्लस जीएसटी. एकूण रक्कम जो ग्राहकाला द्यावायची असते, ग्राहकाला द्यावायची एकूण रक्कम, हा जो करपात्र रक्कम आहे त्याच्यामध्ये जीएसटी मिळवायचा, करपात्र रक्कम अधिक जीएसटी. एखाद्या वस्तूवर जर सूट असेल, डिस्काउंट असेल, एमपी म्हणजे त्याची छापील किंमत, त्याला मूळ किंमत म्हणतात. मूळ किमतीवर डिस्काउंट असतो म्हणून डिस्काउंट इज इक्वल टू एमपी इंटू डिस्काउंट पर्सेंट. सूत्र लक्षात ठेवा. डिस्काउंट इज इक्वल टू एमपी इंटू डिस्काउंट पर्सेंट. आणि एकदा डिस्काउंट मिळाला की तो डिस्काउंट वजा करून घ्यायचा असतो. कशातून? त्याच्या मूळ किमतीतून म्हणजे एमपीतून. मग एमपीतून डिस्काउंट वजा करायचं म्हणून एमपी मायनस डिस्काउंट. आता जी रक्कम राहिली दॅट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू टीव्ही. सूट दिलेली असते बघा. सूट ही छापील किमतीवर असते. सूट बरोबर छापील किंमत गुणिले शेकडा सूट. हे सोडवलं की तुम्हाला सूट मिळेल आणि ती सूट ह्या छापील किमतीतून वजा करायची. छापील किंमत वजा सूट म्हणजे करपात्र उत्पन्न किंवा करपात्र रक्कम येईल आणि ह्याच्यावर जीएसटी आकारला जातो. करपात्र रक्कम आली की पुढे हे सूत्र आहेत बघा 2. अशा पद्धतीने हे सूत्र एवढे पाठ करायचे. आता पहिलं गणित नीट समजून घ्यायचंय. आर्थिक गॅस एजन्सी
हे दोन गणित समजून सांग. पहिलं गणित घेण्यापूर्वी प्रॅक्टिस सेट सराव संच 4.1 त्याच्यामध्ये या. त्याच्यामधलं जे पहिलं गणित आहे ते वाचतो बघा मी. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स ऑन सम मेडिसिन्स द रेट ऑफ GST इज 12%. फाइंड रेट ऑफ CGST अँड HGST. पवन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे. तर CGST व HGSTचा दर किती असेल? तुम्हाला CGST आणि HGSTचा दर विचारलाय. मग बघा GST दर मराठीमध्ये सोडून देतो आणि GST दर बरोबर किती टक्के दिलाय? 12%. GST इज इक्वल टू 12%. मग SGST दर आणि CGST दर दोन्हीचे दर आपण काढू. फॉर्म्युला काय आहे? GST दर भागिले 2. हे बघा इथं आहे बघा CGST बरोबर GST भागिले 2. GST 12% भागिले 2 बेसत्त 12 म्हणून 6%. SGST बरोबर GST भागिले 2 सम. इंग्लिश मध्ये GST इज 12%. सो HGST is equal to CGST divided by 2. 12% divided by 2 6%. HGST is equal to GST upon 2. Again 12% divided by 2. संपलं पहिलं गणित. ह्या गणितामध्ये तुम्ही सेम गणित लिहायचे पवन मेडिकलचं. फक्त 12%च्या ऐवजी 28% घ्यायचं. टेक 28% and solve again. हे मी सोडून दिलं पहिलं. हे पण सोडवायचं आणि 28 घेऊन 1 सोडवायचं. म्हणजे 28 भागिले 14 येईल. 14 येईल. कळतंय? पहिलं गणित समजलं. दुसरं त्याच्यातलं दुसरं बघा. ऑन सर्टन on a certain articles of the rate of GST is 9%. GST rate is 9%. Then what is the rate of HGST and what is the rate of GST? तुम्हाला CGST चा रेट दिलाय आणि HGST आणि GST चा काढायचा आहे. एका वस्तूवरील CGST चा दर 9% आहे. CGST आणि तुम्हाला HGST आणि GST दर काढायचा आहे. तुम्ही पाहिलं बघा CGST दर बरोबर GST भागिले 2 आहे. बरोबर आहे का? आणि CGST आणि HGST सारखे आहेत. मग SGST दर बरोबर 9% येईल. CGST दर बरोबर GST भागिले 2. हा CGST दर तुम्हाला 9% दिलाय. म्हणून GST हा भागिले 2 गुणिले होईल. म्हणून GST चा दर 18% आला आणि HGST चा दर 9% आला. तुम्ही डायरेक्ट जरी म्हणलात GST दर बरोबर 2 गुणिले CGST 2 गुणिले 9% तरी चालेल बरं. कारण तुम्हाला माहिती आहे GST ला 2 ने भागलं की CGST मिळतोय. म्हणजे CGST ला 2 ने गुणलं की GST मिळेल. आता बघा CGST
जीएसटी बरोबर 9% आणि एसजीएसटी काढायचं आहे आणि जीएसटी काढायचं आहे. दोघं सारखे असतात म्हणून एसजीएसटी बरोबर सुद्धा 9% आणि जीएसटी बरोबर एसजीएसटी किंवा सीजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2 9%, जीएसटी अपॉन 2 हा गुणिले होईल म्हणून जीएसटी आला 18%. हेच तुम्ही डायरेक्ट जीएसटी बरोबर 2 गुणिले सीजीएसटी 2 गुणिले 9%, 2 into 9%, so 80% तुम्ही असंही लिहू शकता. म्हणजे पहिल्या 2 मिनिटांमध्ये काय सांगावं, सरळ सरळ एकदम. आता सोपं आहे नाही ना? ओके, खूप सोपं आहे हा प्रकार, अवघड काहीच नाहीये, फक्त समजून घ्या, लक्ष द्या, नुसतं पाहायचं म्हणून पाहू नका. आता पहिले 2 गणित आपण एकदम दणक्यात सोडवले बघा. आता या इकडे आरती गॅस एजन्सीने, आधी इंग्लिश मध्ये वाचतो. आरती गॅस एजन्सी सप्लाइड एलपीजी सिलेंडर टू द कस्टमर फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹545. टॅक्सेबल व्हॅल्यू, अरे इथे सूत्र गेलं बरं का. कोणतं सूत्र गेलं? कर पात्र रक्कम बरोबर छापील किंमत वजा सूट. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर किती आहे? 545. हा इंग्लिश मध्ये वाचते मी. जीएसटी चार्ज इज 5%. जीएसटी इज इक्वल टू 5%. जीएसटी रेट ऑफ जीएसटी म्हणायचं. What is the amount of CGST and SGST in the tax invoice? SGST, CGST. Okay. What is the total amount paid by the consumer? Total amount. Find amount of GST to be paid by the Aarti Gas Agency. Find the GST. जीएसटी पण काढायचं आहे, एसजीएसटी सीजीएसटी आणि टोटल अमाऊंट काढायची आहे. मला सांगा दोघांची सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघं मिळून अर्धा अर्धा नाही, दोघं मिळून जीएसटी असतो. म्हणजे दोघांची बेरीज करून तुम्हाला जीएसटी काढता येईल. गणित सोपं आहे, काय काय दिले मी लिहिलंय. आता मराठीमध्ये सांगतो. आरती गॅस एजन्सीने 545 करपात्र किमतीचा, करपात्र रक्कम 545 रुपये. एक एलपीजी सिलेंडर ग्राहकास विकला. जीएसटीचा दर, जीएसटीचा दर 5% आहे. तर ग्राहकास दिलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये असेल? सीजीएसटी, एसजीएसटी. ओके, ग्राहकास एकूण किती रुपये द्यावे लागतील? एकूण रक्कम म्हणजे बघा ही एकूण रक्कम. आणि शेवटी आरती गॅस एजन्सीला एकूण किती वस्तू व सेवा कर भरावा लागेल? आरती गॅस एजन्सीला एकूण रक्कम किती वस्तू व सेवा कर म्हणजे तुम्हाला जीएसटी काढायचा आहे. दिलेली माहिती नीट पहा. करपात्र रक्कम मराठीत दिलेले आहे, इंग्लिश वाल्याला क्लिअर. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हटले. रेट ऑफ जीएसटी, जीएसटीचा दर दिलेला आहे 5%. सीजीएसटी काढा, एसजीएसटी काढा असं क्लिअर म्हटले. एकूण रक्कम काढा, टोटल अमाऊंट काढा, किती द्यावी लागेल ग्राहकाला ते म्हटले. आणि टोटल जीएसटी, एकूण जीएसटी किती आहे तो काढायचा आहे. सगळे सूत्र मी तुम्हाला दिलेत बघा. या ठिकाणी करपात्र रक्कम दिलेली आहे, जीएसटीचा दर दिलेला आहे. आपलं हे सूत्र आहे बघा, 3 नंबरचं सूत्र. जीएसटी बरोबर करपात्र रक्कम बघा बरं का, जीएसटी बरोबर करपात्र
रक्कम गुणिले जी एस टी दर किंवा शेकडा जीएसटी म्हटलं तरी चालेल. करपात्र रक्कम 545 गुणिले जीएसटीचा दर 5%. पुढच्या पायरीला फक्त 5/100 करायचं. 5% कसं लिहितात? 5/100 पाचशेचा गुणाकार 545 गुणिले 5 करा. 5 5 25 25 2 22 25 2 27 भागिले 2 सॉरी भागिले 100 आहे आणि 2 शून्य द्या. हा जीएसटी जो तुम्हाला काढायचा. आता त्या सूत्रानंतर टोटल अमाऊंट सॉरी एकूण रक्कम ग्राहकाला किती रक्कम द्यावी लागेल? एकूण रक्कम बरोबर काय? करपात्र रक्कम अधिक जीएसटी. करपात्र रक्कम 545 आणि अधिक 27.25. 545.00 पॉईंट खाली पॉईंट 27.25. 7 5 12 4 5 6 7 572.25 रुपये. एवढे रुपये. आता एकूण रक्कम पण आली बरं का? काय कळतंय का हे? मी तिथे सूत्र दिले तुम्हाला. मी जीएसटी सूत्र वापरलं. करपात्र रक्कम बनली जीएसटीचा दर. आकडेमोड केली जीएसटी आला. एकूण रक्कम सूत्र दिले बघा मी. करपात्र रक्कम अधिक जीएसटी किती भरल्या. आता हे पण निघालं बघा एकूण रक्कम. आता राहिले दोन सीजीएसटी एसजीएसटी. जो जीएसटी त्याला 2 ने भागायचं. जीएसटी बरोबर सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 27.25 भागिले 2 बे 3 6 आला 2 सक 12 2 2 4 2 5 10 13.62 म्हणजे बघा 27.25 2 ने भाग बे 3 6 आला 1 पॉइंट नंतर 2 खाली घातल्यामुळे पॉइंट वर गेला. 2 सक 12 2 2 4 0 घातला 2 5 10 याला पॉइंट 625. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर 1 ने वाढवायचं. जेवढा सीजीएसटी आहे तेवढाच एसजीएसटी असतं. संपलं. परत पहा मला जीएसटी दिलेला आहे. सॉरी मला करपात्र रक्कम आणि जीएसटीचा दर आहे. करपात्र रक्कम म्हणले जीएसटीचा दर म्हणजे जीएसटी मिळेल. आलं का? इथपर्यंत कळलं का? जीएसटी आलं. एकूण रक्कमचं सूत्र आहे बघा तिथं. करपात्र रक्कम अधिक जीएसटी त्यात किमती भरा मिळाली. पॉईंट खाली पॉईंट मांडून बेरीज करायची. आता सीजीएसटी काढायचं आहे. जीएसटी काढलेलं आहे. जीएसटी भागिले 2 27.25 भागिले 2 भागा करून दाखवलाय 13.63. सीजीएसटी आणि जीएसटी सारखे असतात म्हणून एसजीएसटी बरोबर 13.63. आता इंग्लिश वाले बघा सेमी वाले. मराठीत समजलं सर्वांना. आता आता बघा यू आर गिवन टोटल व्हॅल्यू अँड रेट ऑफ जीएसटी. मग आपण जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू इनटू जीएसटी पर्सेंट सूत्र आहे बघा इथे. टोटल व्हॅल्यू 545 गुणिले 5%. 5 4 5 5 upon 100. 5 5 25 5 25 2 22 5 25 2 27. 2 शून्य काढून घ्या. That is GST. Okay. Total amount is equal to taxable value plus GST. 545 अधिक 27.25
बेरीज कशी करायची सांगितलं बघा. 545.00 झालं. आता जीएसटी माहिती झाला, टोटल अमाऊंट माहिती झाली, जीएसटी टोटल अमाऊंट झाली, जीएसटी आता एचजीएसटी किंवा सीजीएसटी ना. सीजीएसटी बरोबर जीएसटी अपॉन 2 27.25 भागिले 2 बे आता करून दाखवलं. 6 बेसक 12 बेदुने 4 म्हणजे 13.63 बरोबर आहे का बघा. आता एचजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी बरोबर 13.63 रुपीज. संपलं. सिस्टमॅटिक फॉर्म्युले दिलेत मी तुम्हाला, एकदम लोकांना चालत छानपैकी आपण सोडू शकतो. किती सोपं आहे बघा. मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मी सांगितलं, सेमी आणि नॉन सेमी. आता पूर्ण उत्तर काय येईल बघा बरं. मराठीवाल्यांनी केंद्राचा व राज्याचा दर किती रुपये असेल? केंद्राचा व राज्याचा दर 13.63 रुपये असेल. ग्राहकास एकूण किती रुपये द्यायला लागतील? तुम्ही म्हणायचं ग्राहकास एकूण 572.25 रुपये द्यावे लागतील. आणि एकूण वस्तू सेवा कर एकूण जीएसटी 27.25 रुपये भरावा लागेल. आता इन इंग्लिश काय म्हणतात त्यांनी? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एचजीएसटी इज रुपीज 13.63. टोटल अमाऊंट पेड बाय कंझ्युमर इज 572.25 rupees and amount of GST paid by Aarti Gas Agency is rupees 27.25 rupees. Okay. Now okay, one more example. अजून एकच घेऊ फक्त. काहींच्या डोक्यावर चालला असेल. पहा दुसरा एक्झाम्पल. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने मराठी वाचतो इंग्लिशमध्ये वाचतो आधी. कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल रुपीज 590. चार्ज टोटल रुपीज 590 टू कुरिअर पार्सल फ्रॉम नगर टू नाशिक टू नगर. इन अ टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज रुपीज 500. टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टोटल चार्ज पण दिलेला आहे ना. चार्ज टोटल व्हॅल्यू टोटल अमाऊंट टोटल अमाऊंट 590. ओके. इन द टॅक्स इनवॉइस ऑन विच सीजीएसटी इज 45. सीजीएसटी इज 45. एचजीएसटी इज 45. Find rate of GST charge. Rate of GST काढायचं आहे. फॉर्म्युला लिहून द्यायचा राहिला. Rate of GST is equal to GST. आता रेट ऑफ जीएसटी जो आहे इथे बघा, जीएसटी इंटू 100 अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. रेट ऑफ जीएसटी मराठीमध्ये जीएसटी चा दर बरोबर जीएसटी गुणिले 100 भागिले करपात्र रक्कम. नीट लक्षात ठेवा. अजून एक फॉर्म्युला सांगतो, ह्याची फक्त मोडतोड करायची आहे. जीएसटी बरोबर टोटल अमाऊंट वजा टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल अमाऊंट वजा टॅक्सेबल व्हॅल्यू हाच फॉर्म्युला आहे. म्हणजे हा एकूण रकमेचा फॉर्म्युला काय होईल? जीएसटी बरोबर हे इकडे वजा होईल. एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम. सूत्र अशी पटापट लक्षात आले पाहिजे.
आता बघा हे इंग्लिश मधलं आहे आणि मी सेमवाल्याला समजून सांगतो. CGST HGST म्हणजे GST बरोबर CGST अधिक HGST 45 प्लस 45 90. मला GST माहित झाला. I will find GST percent. अजून एका पद्धतीने तुम्ही GST काढू शकता. टोटल अमाउंट पर टॅक्स करता येईल बघा. GST is equal to टोटल अमाउंट मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू 590 वजा 500. असं करा किंवा असं करा, बोथ आर सेम. आता तुम्हाला रेट ऑफ GST इज इक्वल टू GST into 100 अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू. रेट ऑफ GST into 100 अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू किती GST बघा 90 गुणिले 100 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती 500. 90 भागिले 5 18 500 90. सो 18% इज द आन्सर. 18%. कळलं का नाही बघा बरं नीट पहा व्यवस्थित. हे दोघांची बेरीज म्हणजे GST आहे किंवा हे आता फॉर्म्युला दिला मी बघा हाच फॉर्म्युला आहे. टोटल अमाउंट इथं भरा, टॅक्सेबल व्हॅल्यू भरा प्लस GST हा इकडे वजा होईल, फक्त मला GST मिळेल 90 आणि मग रेट ऑफ GST बरोबर GST into 100 अपॉन त्यात किमती भरा फक्त यू विल गेट आन्सर. मराठीमध्ये बघा आता मराठीतून वाचतो. नीट पहा, नीट लक्ष द्या. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. ग्राहकाकडून एकूण रक्कम 590 रुपये. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर, करपात्र रक्कम 500 रुपये. केंद्राचा कर, केंद्राचा म्हणजे CGST 45 SGST तो पण 45. तर त्या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवा कराचा दर, दर म्हणजे टक्के. GST दर बरोबर प्रश्नचिन्ह. या दोघांची बेरीज म्हणजे GST बरोबर CGST अधिक SGST 45 अधिक 45 90 रुपये तरी बरोबर आहे. किंवा हे सूत्र आहे बघा एकूण रक्कम बरोबर काय करपात्र रक्कम अधिक GST यात किमती भरल्या. किंवा हे इकडे वजा केलं डायरेक्ट सूत्र लिहिलं बघा GST बरोबर हा GST कसं ठेवा इकडे आला. GST बरोबर एकूण रक्कम वजा करपात्र रक्कम. एकूण रक्कम किती आहे 590 वजा 500. तुम्ही असं केलं तरी मी 90 येते. दोघांची बेरीज केली असं करा किंवा असं, हे करा किंवा हे करा, पण 90 आला. आता आपल्याला GST चा दर काढायचा आहे. मग GST दर बरोबर सूत्र आहे बघा GST गुणिले 100 भागिले करपात्र रक्कम. GST किती आहे आता 90 गुणिले 100 आणि करपात्र रक्कम किती आहे 500. 2 शून्य गेले 90 भागिले 5 येतात 18%. GST चा दर हा 18% आहे. पहा नंबर 86 वर सोडून दिलेले 2 गणित आणि 4.1 मधील पहिले 2 गणित असे 4च गणित सोडवायची आहेत. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.